गौरव नेहमी असं वाटतं की खरा गौरव आहे कलाकारांचा. पूर्वी असं थोडंसं ते रिजनल वाटायचं, पण आता त्याला एक छान असं वेगळं स्वरूप आलेलं आहे. अजूनही ते रिजनल आहेच. मला असं वाटतं की अर्थपूर्ण भूमिका मिळाव्या, त्याला लांबी आणि रुंदी पण असावी. नुसतं असं एक छोटीशी झलक यायची आणि जायची असं नकोय मला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी चित्रगौरव 2026च्या रेड कार्पेटवर एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षाताईंनी एंट्री घेतली. ताई कशा आहात? मी छान आहे, मस्त आहे. कशी दिसते? खूप सुंदर, खूप कमाल दिसत आहे. सो मी हेच विचारेल की कधी ठरलं की हा लुक करायचा आणि कधीपासून ही सुरुवात केली होती? नाही, असं काही ठरवलं नाही. आज संध्याकाळीच ठरलं. समोर ही साडी आली, म्हटलं ही नेसूया. आधी वेस्टर्न घालणार होते काहीतरी, पण नंतर म्हटलं नाही, मला साडीच नेसायला पाहिजे. कारण मला साडी नेसायला आवडतं, विशेषतः झी गौरवला. Yes. पण मला ते गळ्यातलंही फार आवडलं. इतकं सुंदर ते दिसतंय. थँक हे कुणीतरी मला ना, अगदी जवळच्या व्यक्तीने मला ते गिफ्ट केलेलं आहे, हाताने केलेलं आहे ते. आणि ते मला इतकं छान वाटलं आणि म्हणून मी ते घातलंय. Yes. हे रेड कार्पेट ना सगळ्यांच्या जवळचं असतं, कारण ते झीचं रेड कार्पेट असतं, झी चित्रचं असतं. काय आठवणी आहेत, कारण की अल्फापासूनचा हा प्रवास असतो. एखादी अशी रेड कार्पेटवरची आठवण काय? नाही, तशी अशी खास आठवण नाही, पण अल्फावरनं झी झालं ते. तर अल्फाने खूप चांगल्या चांगल्या सिरियल्स वगैरे दिल्या, चांगला कंटेंट दिला नेहमी. आणि झी गौरव नेहमी असं वाटतं की खरा गौरव आहे कलाकारांचा. आणि तो एक प्रेस्टिजियस असा एक पारितोषिक आहे. त्या दृष्टीने मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. पण झीपासून जेव्हा आपली सुरुवात होते आणि एक कलाटणी येते, मला ऐकायचं आहे की त्या भूमिका आणि तेव्हाचा एक काळ असतो, तो अल्फाचा होता. तेव्हाचं रेड कार्पेट कशा पद्धतीचं असायचं? हो, तेव्हा ते म्हणजे आता त्याला खूप ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे. म्हणजे पूर्वी असं थोडंसं ते रिजनल वाटायचं, पण आता त्याला एक छान असं वेगळं स्वरूप आलेलं आहे. अजूनही ते रिजनल आहेच. ती आपुलकी, ती आत्मीयता आहेच, पण तरीसुद्धा त्याला खूप असा एक वलय प्राप्त झालेलं आहे आणि ते छान वाटतं आणि ते हवं होतं. अगदीच. पण आता मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही आणि 2025 मध्ये कमाल चित्रपट आले. असं विचारायचं की कोणते चित्रपट आवडलेत आणि खूप छान वाटतात? अगदी खरं सांगू का? म्हणजे तू मला अगदी अज्ञान म्हणशील ह्याच्या बाबतीत. मी ह्या इंडस्ट्रीत आहे, वाचते सुद्धा त्या चित्रपटांबद्दल, सोशल मीडियावर बघते, त्यामुळे मला कळतं. पण मी चित्रपट फार कमी बघते, फार कमी. म्हणजे अगदी सुपरहिट झालेले चित्रपट तू मला विचारशील, तर मी फार कमी बघितलेले आहेत. मग ते हिंदी असोत, मराठी असोत, इंग्लिश असोत, कुठलेही. आणि आपले मराठी विशेषतः मी त्याच्याबद्दल खूप वाचलं आहे आणि मला तेव्हा कळतं की हा चांगला आहे. मग त्यातले काही ग्लिम्प्सेस मी बघते, म्हणजे छोटे-छोटे असे भाग, जेव्हा तो टीव्हीवर लागतो, तेव्हा त्यातले थोडे-थोडे भाग मी बघते. किंवा एखाद्या फेस्टिव्हलमध्ये गेले, तर तिथे बघणं होतं. पण असं थिएटरमध्ये जाऊन मी फार कमी बघते. पहिलं रेड कार्पेट आठवतं का? कधी होतं आणि कधी तुम्ही आलेलात ते तो फेस कसा होता? नाही, इथे मला रेड कार्पेट नाही आठवत आहे. झी गौरवचं पहिलं कधी होतं ते. पण मला प्रत्येक असं कार्पेट स्पेशल वाटतं. आता 2026 मध्ये कोणकोणत्या प्रोजेक्टमधनं कमबॅक करण्याचा असा काही विचार आहे का? कमबॅक असं नाही, मी आहेच या हो. इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की कमबॅक असं. पण मला असं वाटतं की अर्थपूर्ण भूमिका मिळाव्या, त्याला लांबी आणि रुंदी पण असावी. नुसतं असं एक छोटीशी झलक यायची आणि जायची असं नको आहे मला. मला काहीतरी त्याच्यात एक चांगलं म्हणजे असं मी कणा असलेल्या नेहमी भूमिका केलेल्या आहेत चित्रपटात. तर मला चांगले चित्रपट करायला आवडतील आणि चांगलं काम करायला आवडेल कुठेही. मग तो मीडियम कुठलाही असो, सिनेमाचा असो दे ते माध्यम, किंवा छोट्या पडद्याचं माध्यम असो किंवा नाटकाचं असो. मला आशयघन असे रोल करायचे आहेत. एक स्वतःचाच रोल, ज्याच्या प्रेमात स्वतःच आहात, असा जर विचारला, ती भूमिका कोणती असेल? ही भूमिका अर्थातच गंमत-जंमतची आहे. कारण तो असा परिपूर्ण असा रोल होता आणि माझ्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला साजेसा, अगदी चपखल मी त्याच्यात बसले, असा तो रोल होता. तसंच शेजारी शेजारी नावाचा एक चित्रपट होता माझा. त्यातला सुद्धा रोल मला खूप आवडला. आणि अर्थात झाशीची राणी नावाचं मी एक सीरियल केलं होतं. त्या झाशीची राणीमधला मी अर्थात झाशीची राणी झाले होते आणि तोही रोल मला खूप आवडतो.
अगदीच. आणि मला असं वाटतं आता रेड कार्पेट आहे आणि सगळेच जण वाट बघताय. सो थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. वेलकम. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.